जावळी तालुक्यात खैरांची तस्करी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळ्यावर पट्टी। जावळी तालुक्यात शासन पातळीवरून वृक्ष लागवडीची सक्ती केली जात असताना निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि वन औषधी असलेल्या या तालुक्यात वृक्ष तोडीचा हंगाम जोरात सुरू आहे। शेतकऱ्यांना हाताशी धरून चाललेला कारभार उघडवून वृक्ष मित्रांसह वन विभाग त्यांच्याकडून पाहिला जात असताना कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वन संपत्तीचा नाश होऊ पाहत आहे। याकडे वरिष्ठ अधिकारी निवळ बघायचीच भूमिका घेणार का की संबंधित मालकावर गुन्हे दाखल करणार, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे। जावळी तालुका म्हणजे निसर्ग संपत्तीचा खजाना असून विविध प्रकारच्या औषधी वनस्पती येथील जंगलात सापडत असतात। येथील वनस्पतींना मोठी मागणी आहे, त्यामुळे सध्या खैर, सावर यासह इतर झाडांची तोडणीची लगबग सुरू आहे। सामान्य शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून आणि वन विभाग आमच्या खिशात असल्याचे भासवून व्यापाऱ्यांनी दलाल संगनमताने झाडांवर डल्ला मारताना दिसत आहे। वृक्षतोडीचा पर्जन्य पानावर परिणाम झाल्याने एकीकडे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे व्यापारी व दलाल यांच्या बोलबोलाला बळी पडून पैशाच्या आमिषाला शेतकरी फसत आहेत। त्यामुळे जावळी तालुक्यात खैराची तस्करी होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी हटवणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे।